राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला मिळालेल्या धमकीच्या संदर्भात सध्या नागपुरात मोठी खळबळ उडाली आहे। संघाच्या मुख्यालयात एक निनावी पत्र आलं असून त्यामध्ये संघ मुख्यालय आणि डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसर रेडिओ ऍक्टिव्ह पदार्थाच्या सहाय्याने उडवून देण्याची धक्कादायक धमकी देण्यात आली आहे। ही माहिती समोर येताच नागपूर पोलिसांसह सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ उडाली असून डॉक्टर हेडगेवार भवन आणि रेशीमबाग परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। नागपूरचे पोलीस आयुक्त रविकुमार सिंघल यांना हे पत्र आलेलं होतं। पत्रामध्ये वापरण्यात आलेली रेडिओ ऍक्टिव्ह ही केमिकल पावडर खूप धोकादायक मानली जाते। या धमकीमुळे स्वयंसेवक आणि परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं असून पोलिसांनी बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाद्वारे परिसराची कसून तपासणी केली आहे। या धमकीमध्ये काय लिहिलं होतं, या धमकीमध्ये असणारा रेडिओ ऍक्टिव्ह पदार्थ किती घातक आहे, या घटनेबाबत एटीएस पथकाने काय हालचाल केली आहे, या सगळ्या प्रश्नांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अपूर्वा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला एक धमकी पत्र पाठवलं गेलं। हे पत्र संपूर्ण देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत गंभीर घटना मानली जाते। नागपूर हे संघाचं शक्ती केंद्र असून तिथं असलेल्या मुख्यालय आणि रेशीमबाग येथील स्मृती मंदिर परिसराला दिलेली ही रेडिओ ऍक्टिव्ह धमकी गुप्तचर यंत्रणांची झोप उडवणारी ठरली आहे। न्यूज 18 लोकमतने दिलेल्या माहितीनुसार या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे अत्यंत गुंतागुंतीचे आणि धक्कादायक आहेत। या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात नागपूरच्या पोलीस आयुक्तांना मिळालेल्या एका निनावी पत्राने झाली। पत्रात असा दावा करण्यात आलाय की संघ मुख्यालय आणि रेशीमबाग येथील स्मृती मंदिर परिसर रेडिओ ऍक्टिव्ह पावडर टाकण्यात आली। केवळ मुख्यालयापुरतेच हे संकट मर्यादित नसून नागपूर मेट्रोच्या ऑरेंज आणि ॲक्वा लाईन वरील स्टेशन, शहरात धावणाऱ्या बसेस आणि भाजपचं गणेशपेठ येथील कार्यालय या ठिकाणी अशाच प्रकारे या पावडरचा शिडकावा करण्यात आलाय। त्यासोबतच पत्रात विशेषतः सीझियम 137 या अत्यंत धोकादायक किरणोत्सर्गी पदार्थांचा उल्लेख करण्यात आलाय। ही कृती अन्यायाचा बदला घेण्यासाठी केली असल्याचं त्यात लिहिलंय। पत्रात आणखी एक गंभीर बाब नमूद करण्यात आली आहे, ती म्हणजे काही दिवसांपूर्वी नागपूरच्या एका प्राध्यापकाच्या घराबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या आणि डिटोनेटरची जबाबदारी ही याच पत्राद्वारे स्वीकारण्यात आली आहे। याचा अर्थ असा आहे की केवळ एक पोकळ धमकी पत्र नसून यामागे सक्रिय टोळी किंवा व्यक्ती असू शकते, ज्यांनी आधीच आपली उपस्थिती स्फोटकांच्या माध्यमातून दर्शवली आहे। पत्रात ज्या रेडिओ ऍक्टिव्ह पावडर किंवा सीझियम 137 चा उल्लेख आहे तो मानवी आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी अत्यंत घातक असतो, कारण सीझियम 137 हा अणुभट्ट्यांमध्ये तयार होणारा एक उपपदार्थ असून तो पावडरच्या स्वरूपात असल्यास त्याचा प्रसार हवेतून किंवा स्पर्शातून वेगाने होऊ शकतो। या पदार्थांचे कण सहसा आपल्या डोळ्यांना दिसत नाही आणि त्यांना कोणताही वास नसतो, त्यामुळे सामान्य नागरिकांना आपल्यापर्यंत हा पदार्थ कसा पोहोचला हे समजत नाही। त्यासोबतच सीझियम 137 किरणांचा कोणताही वास येत नाही, सोबत त्यांना स्पर्श केल्यावर लगेच जाणीव देखील होत नाही। ही पावडर हवेतून मिसळते आणि श्वासावाटे, अन्नावाटे किंवा त्वचेच्या छिद्रांतून थेट माणसाच्या शरीरात प्रवेश करते। एकदा का हे घटक शरीरात गेले की ते ब्लड सर्क्युलेशन मध्ये मिसळून शरीराच्या विविध अवयवांमध्ये आणि हाडांमध्ये जाऊन साठतात, जिथे ते सतत आयनीकरण करणाऱ्या लहरी उत्सर्जित आणि तयार करतात। या वेव्हज या माणसाच्या पेशींच्या रचनेवर हल्ला करतात आणि पेशींमध्ये डीएनए साखळी तोडून टाकतात, ज्यामुळे शरीरातील पेशींची नैसर्गिक वाढ खुंटते किंवा त्यामध्ये भयानक विकृती निर्माण होते। रेडिओ ऍक्टिव्ह पावडरच्या संपर्कात आल्यावर सुरुवातीला व्यक्तीला मळमळणे, उलट्या होणे, प्रचंड थकवा जाणवणे आणि डोकेदुखी यांसारखी लक्षणं जाणून येतात, ज्याला अॅक्यूट रेडिएशन सिंड्रोम असं म्हणतात। जर या किरणांचा प्रभाव तीव्र असेल तर त्वचेवर खोलवर जखमा होतात, ज्या कधीही भरून येत नाहीत आणि केस गळण्याचं प्रमाण वाढतं। या पावडरचे सगळ्यात भयानक स्वरूप म्हणजे त्याचे दीर्घकालीन परिणाम, कारण या पावडरमुळे शरीरातील पेशींमध्ये होणारे जनुकीय बदल भविष्यात कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारांना निमंत्रण देतात। रक्ताचा कर्करोग किंवा थायरॉइडचा कर्करोग होण्याचा धोका यामुळे अनेक पटींनी वाढतो। इतकंच नाही तर जर एखादी व्यक्ती या किरणांनी बाधित झाली असेल तर तिचे दुष्परिणाम पुढच्या पिढीमध्येही दिसू शकतात, ज्यामुळे अपंग किंवा विकृत मुलं जन्माला येण्याची शक्यता असते। जर ही पावडर कपड्यांच्या किंवा वस्तूंच्या संपर्कात आली तर ती एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज पसरू शकते, ज्यामुळे मोठ्या लोकसंख्येला नकळत संसर्ग होऊ शकतो। याच घटनेचं गांभीर्य ओळखून एटीएस, स्थानिक गुन्हे शाखा आणि एनडीआरएफ या विशेष पथकांनी तात्काळ नागपुरात धाव घेत तपास सुरू केलाय।
एटीएसने या प्रकरणाचा ताबा घेतल्यानंतर सगळ्यात आधी तांत्रिक तपासणीवर भर दिला असून एनडीआरएफ, केमिकल, बायोलॉजिकल, रेडिओलॉजिकल अँड न्यूक्लिअर या युनिटला पाचारण करण्यात आले। या पथकाने संघ मुख्यालय, स्मृती मंदिर आणि मेट्रो स्थानकांवर जाऊन विशेष उपकरणांच्या सहाय्याने रेडिएशनची सखोल तपासणी केली। सुदैवाने प्राथमिक तपासणीत कोणत्याही ठिकाणी किरणांचे जिवंत पुरावे किंवा घातक पावडर आढळलेली नाही। तरीही खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। या प्रकरणी नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून एटीएस सध्या हे पत्र कुठून पाठवण्यात आले याचा शोध घेत आहे। त्यासोबतच या भागातील सीसीटीव्ही फुटेजची देखील कसून तपासणी केली जाते। एटीएसने भाभा अणुसंशोधन केंद्रातील तज्ञांशी संपर्क साधलाय, जेणेकरून अशा प्रकारच्या पदार्थांची हाताळणी किंवा चोरी कुठून होऊ शकते याची तांत्रिक माहिती मिळवता येईल। सध्या तरी पोलीस प्रशासन नागरिकांना आवाहन करतंय की त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण यंत्रणा या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत। ही धमकी केवळ मानसिक दडपण आणण्यासाठी दिली गेली की यामागे खरोखरच एखादा मोठा दहशतवादी कट आहे, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल। बाकी मंडळी, RSS मध्ये आलेल्या धमकीपत्राबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।